कुंभ राशी 10 ते 16 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य। ओम श्री गणेशाय नमः। हर हर महादेव। नमस्कार कुंभ राशीच्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या सुखी जीवनाचे रहस्य या आपल्या आवडत्या चॅनलवर। कुंभ राशीच्या मंडळींनो, 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी एका नव्या वळणाची सुरुवात ठरू शकतो। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात एखादा प्रश्न सतत फिरत असेल, आता माझ्या आयुष्यात पुढे काय होणार? एखादं काम खूप दिवसांपासून अडकलेलं असेल, एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे मनात संभ्रम असेल, पैशांच्या बाबतीत काही चिंता असेल किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभे असाल, तर या आठवड्यात काही गोष्टी हळूहळू स्पष्ट होऊ शकतात। कुंभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव इतरांपेक्षा थोडा वेगळा असतो। तुम्हाला स्वतःच्या पद्धतीने जगायला आवडतं। तुम्ही प्रत्येक गोष्ट फक्त लोक काय म्हणतील म्हणून करत नाही। तुमच्या मनाला एखादी गोष्ट पटली तर तुम्ही त्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करता। पण कधीकधी तुमचा हा स्वतंत्र स्वभावच काही लोकांना समजत नाही। काही लोक तुम्हाला हट्टी समजतात, काहींना तुम्ही भावनाहीन वाटता। पण खरं पाहिलं तर तुमच्या मनात खूप भावना असतात, फक्त त्या प्रत्येकासमोर व्यक्त करण्याची तुमची पद्धत वेगळी असते। आणि म्हणूनच या आठवड्यात तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव होऊ शकते। प्रत्येकाला आपली बाजू समजावून सांगण्याची गरज नसते। ज्यांना तुमची किंमत आहे ते तुमचं न बोलताही मन समजून घेतील, आणि ज्यांना समजून घ्यायचंच नाही त्यांच्यासमोर कितीही स्पष्टीकरण दिलं तरी उपयोग होणार नाही। या आठवड्यात काही जुन्या गोष्टी मागे पडून नवीन गोष्टींसाठी जागा तयार होऊ शकते। नवीन कामाची संधी मिळू शकते, नवीन व्यक्तीशी ओळख होऊ शकते, दूरच्या ठिकाणाहून चांगली बातमी येऊ शकते, काही जणांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, आणि काही कुंभ राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या आयुष्याबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो। म्हणून हा आठवडा तुमच्यासाठी एक सुंदर संदेश घेऊन आला आहे। जिथे जुना मार्ग तुम्हाला पुढे नेत नाही, तिथे नवीन मार्ग निवडण्याची वेळ आली आहे। नोकरी आणि करिअर। कुंभ राशीच्या नोकरदार व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन संधी आणि जबाबदाऱ्यांचा ठरू शकतो। कामाच्या ठिकाणी तुमच्यावर एखादं महत्त्वाचं काम सोपवलं जाऊ शकतं। तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळू शकतं। तुम्ही एखाद्या नवीन पद्धतीने काम करण्याची कल्पना मांडू शकता आणि वरिष्ठांना ते आवडू शकते। काही व्यक्तींना टीममध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते। तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते। मात्र ऑफिसमध्ये कोणाशीही अनावश्यक वाद घालू नका। तुमच्या कल्पना प्रत्येकाला लगेच पटतीलच असं नाही। तुम्हाला काहीतरी नवीन करायचं असेल तर संयमाने समजावून सांगा। नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरू शकतो। नवीन नोकरीची माहिती मिळू शकते, मुलाखतीची संधी मिळू शकते। काहींना सध्याच्या नोकरीपेक्षा चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे। मात्र फक्त पगार पाहून निर्णय घेऊ नका। कामाचं स्वरूप, भविष्यातील वाढ आणि स्थैर्य यांचाही विचार करा। आर्थिक स्थिती। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक बाबतीत हा आठवडा सुधारणा आणि नियोजनाचा आहे। पैशांची आवक काही प्रमाणात वाढू शकते। अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे। एखादं जुने पेमेंट मिळू शकतं, मात्र त्याचवेळी अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतो। घर, प्रवास किंवा एखाद्या वैयक्तिक गरजेवर खर्च होण्याची शक्यता आहे। म्हणून या आठवड्यात बचतीकडे विशेष लक्ष द्या। काही व्यक्ती नवीन गुंतवणुकीचा विचार करू शकतात। गुंतवणूक करताना पूर्ण माहिती घ्या। कोणीतरी सांगितली म्हणून पैसा लावू नका। जलद पैसा मिळवण्याच्या मोहापेक्षा सुरक्षित आणि दीर्घकालीन नियोजनाला महत्त्व द्या। कुणाला पैसे उधार देताना सावध राहा। प्रेमसंबंधांच्या बाबतीत कुंभ राशीसाठी हा आठवडा मनातील भावना व्यक्त करण्याचा आहे। तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल पण तुमच्या भावना अजून स्पष्टपणे व्यक्त केल्या नसतील, तर या आठवड्यात बोलण्याची संधी मिळू शकते। नात्यात गैरसमज असेल तर संवादातून तो दूर होऊ शकतो। काही व्यक्तींना प्रिय व्यक्तीकडून अचानक फोन किंवा मेसेज मिळू शकतो। ज्या नात्यात काही काळापासून अंतर आहे तिथे पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो। पण जुने वाद पुन्हा पुन्हा काढू नका। नातं टिकवायचं असेल तर प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवण्यापेक्षा विश्वास ठेवायला शिका। अविवाहित कुंभ राशीच्या व्यक्तींना नवीन व्यक्तीची ओळख होऊ शकते। ही व्यक्ती तुमच्या विचारांपेक्षा वेगळ्या स्वभावाची असू शकते। सुरुवातीला तुम्हाला तिचं व्यक्तिमत्व आकर्षक वाटू शकतं, पण नात्याला वेळ द्या। विवाहित कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संवाद आणि परस्पर समजुतीचा आहे। जोडीदारासोबत भविष्यातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते। घर, पैसा, प्रवास किंवा कुटुंबाशी संबंधित निर्णय एकत्र घ्यावा लागू शकतो। तुमचं मत ठाम असेल तर जोडीदाराचं मतही ऐका। कधी कधी आपल्याला योग्य वाटणारा निर्णय समोरच्या व्यक्तीसाठी योग्य असेलच असे नाही। छोट्या गोष्टींवरून वाद वाढवू नका। काही जोडप्यांना एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल,
त्यामुळे नात्यातील दुरावा कमी होऊ शकतो. कुटुंबाच्या बाबतीत आठवडा चांगला राहू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी मिळू शकते. मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल. घरात धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. मात्र एखाद्या कौटुंबिक विषयात तुमचं मत विचारलं गेलं तर शांतपणे बोला. कोणाच्याही बाजूने लगेच निर्णय घेऊ नका. दोन्ही बाजू समजून घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा नवीन शिकण्याचा आणि कौशल्य वाढवण्याचा आहे. एखादा नवीन कोर्स किंवा नवीन शिकण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. तांत्रिक क्षेत्र, संगणक, ऑनलाईन काम, संशोधन किंवा नवीन कौशल्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी अभ्यासाचं वेळापत्रक ठरवावं. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे वेळ वाया जाऊ देऊ नका. तुमच्यात नवीन कल्पना आहे, त्या योग्य दिशेने वापरल्या तर भविष्यात त्याचा फायदा मोठा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन कल्पना आणि नवीन ग्राहकांचा आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करण्याचा विचार करू शकता. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ऑर्डर किंवा ग्राहक मिळू शकतात. सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग किंवा ऑनलाईन जाहिरातींचा फायदा होऊ शकतो. दूरच्या ठिकाणाहून काम मिळवण्याची शक्यता आहे. मात्र नवीन भागीदारी करताना काळजी घ्या. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. सर्व करार आणि कागदपत्रे व्यवस्थित तपासा. व्यवसायात विश्वास महत्त्वाचा आहे, पण कागदपत्रे त्याहून महत्त्वाची आहेत. कुंभ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात मानसिक ताण आणि झोपेकडे विशेष लक्ष द्यावं. खूप विचार करण्याची सवय असल्यामुळे मनाला विश्रांती मिळत नाही. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करा. वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा. पाणी पुरेसं प्या. दररोज थोडं चालणं किंवा हलका व्यायाम करा. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, प्रार्थना किंवा आवडता छंद यासाठी वेळ द्या. कुंभ राशीसाठी शुभ उपाय. कुंभ राशीच्या व्यक्तींनी आपल्या श्रद्धेनुसार शनिवारी भगवान शिव आणि शनिदेवाचे स्मरण करावे. गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्नदान किंवा आवश्यक वस्तूंचं दान करा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. संध्याकाळी शांतपणे प्रार्थना करा. श्रद्धेनुसार ओम नमः शिवाय किंवा ओम शन शनेश्वराय नमः या मंत्रांचा जप करू शकता. या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा, आकाशी, पांढरा असेल. शुभ दिवस शनिवार असेल. शुभ अंक 8 असेल. शुभ दिशा पश्चिम असेल. आठवड्याचा अंतिम संदेश. कुंभ राशीच्या मंडळींनो, 10 ते 16 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी नवीन विचार, नवीन संधी आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल महत्त्वाचे निर्णय घेण्याचा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, पण खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. प्रेमसंबंधात संवाद वाढू शकतो. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आवश्यक आहे. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन कल्पनांचा फायदा होऊ शकतो आणि आरोग्यासाठी मानसिक शांतता महत्त्वाची आहे. पण या आठवड्यात तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा संदेश आहे, तुम्ही बदलाला घाबरू नका, कारण अनेकदा बदलाच्या पलीकडेच तुमची पुढची संधी लपलेली असते. कधी कधी आपण जुन्या परिस्थितीला फक्त सवय झाली म्हणून धरून ठेवतो. नोकरी आवडत नसते, पण बदलाची भीती वाटते. एखादं नातं आनंद देत नसतं, पण एकटेपणाची भीती वाटते. एखादी योजना उपयोगाची नसते, पण आतापर्यंत केलेली मेहनत वाया जाईल असं वाटतं. पण लक्षात ठेवा, फक्त जुनी गोष्ट सोडायला भीती वाटते म्हणून ती कायम धरून ठेवणं योग्य नसतं. कधी कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक धाडसी निर्णय घ्यावा लागतो.